सविस्तर बातमी। शिरसाट आमच्या पट्ट्यातील आमदार आहेत, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली असं भागवत कराड यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे गटानं हरणारा उमेदवार दिल्याबद्दल अभिनंदन असं सुद्धा भागवत कराड यांनी म्हटलंय। खैरेंना जनतेने नाकारलं, ते पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा भागवत कराड करतायत। भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब आपल्या सोबत आपण थेट बातचीत करणार आहोत। तुम्ही जिथून खासदार आहात तिथून चंद्रकांत खैरे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आता संभाजीनगरमधून, आणि त्यामुळे एकीकडे दानवे नाराज आहेत, दुसरीकडे संदीपान भुमरे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। काय वाटतं, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? एक मात्र नक्की, संभाजीनगरवरून जनतेने नाकारलेले उमेदवार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली म्हणून आमच्यासाठी फार चांगली गोष्ट, कारण एकदा नाकारल्यानंतर परत जनता त्यांना स्वीकारणार नाही। आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे एक निष्क्रिय माजी खासदार आहेत, त्यांचा पराभव नक्की आहे। त्याचबरोबर इम्तियाज जलील जे सध्या लोकसभेचे जे खासदार आहेत ते सुद्धा जिंकू शकणार नाही। दोघांच्या माध्यमातून संभाजीनगरचा विकास खुंटलेला आहे आणि संभाजीनगरची जनता हुशार आहे, अर्थात विकासासाठी, संभाजीनगरच्या संरक्षणासाठी आणि हिंदुत्वासाठी ते मतदान करतील याची मला खात्री आहे। नक्कीच अमित शहा संभाजीनगरमध्ये आले होते, त्यांची सभा झाली होती, त्यांनी म्हटलं होतं की एक कमळ संभाजीनगरमधून आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत, आणि त्यामुळे तुमच्या देखील नावाची चर्चा आहे त्या ठिकाणी। तुम्ही मेंटली किती प्रिपेअर आहात? माझ्या तयारीबद्दल बोलायचं तर मागच्या 5 वर्षापासून मी काम करतोय संभाजीनगरमध्ये, मागच्या 40-50 वर्षापासून राहतो आणि मी एक इच्छुक उमेदवार आहे, म्हणून मला संधी दिली तर आम्ही नक्कीच निवडून येईल याच्यात मला खात्री आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।